दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. महाराष्ट्र शासन नागरी संरक्षण दल नाशिक सातपूर विभागातर्फे ऑपरेशन अभ्यास अंतर्गत 23 जून रोजी सायंकाळी 4 वाजता आपत्कालीन परिस्थिती आणि युद्धजन्य स्थिती उद्भवल्यास त्याचा सामना करण्यासाठी सातपूर मनपा विभागीय कार्यालय येथे मॉकड्रिल आयोजित करण्यात आले. या मॉकड्रिलनुसार अचानक हवाई हल्ला होतो आणि नागरिक संरक्षण मुख्यालयाकडून हवाई हल्ला रेड अलर्ट संदेश प्राप्त झाल्यानंतर नागरी संरक्षण दलाच्या वतीने 2 मिनिटे कमी जास्त आवाजात भोंगा वाजवून परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जातो. काही वेळाने धोका टळल्यानंतर पुन्हा 2 मिनिटे सारख्या आवाजात भोंगा वाजवत धोका टळल्याचा संदेशही देण्यात आला. त्यानंतर नागरी संरक्षण दलाचे जवान हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना मदत कार्य करतात. यामध्ये आग नियंत्रण, प्रथमोपचार, विमोचन कार्य आणि नागरिकांना सुरक्षित स्थळी घेऊन जाण्याबाबत प्रात्यक्षिक प्रभावीपणे सादर करण्यात आलं. या संपूर्ण मॉकड्रिलचे दुर्घटना नियंत्रक अधिकारी म्हणून सातपूर विभागीय क्षेत्ररक्षक शुभम क्षीरसागर यांनी काम पाहिलं. यावेळी अंबड विभागीय क्षेत्ररक्षक योगेंद्र पाटील, पंचवटी विभागीय क्षेत्ररक्षक मनोहर जगताप, भद्रकाली विभागातील मंगला काकड व जिशान शेख, नागरी संरक्षण स्वयंसेवक होमगार्डचे संतोष फटागळे आणि ज्ञानेश्वर सूर्या, तसेच सातपूर विभागीय अग्निशामक केंद्र प्रमुख SR पगार, PB लहामंगे, फायरमन प्रसाद भडके, रोशन बरे, कौशल्य माळेकर, शुभम लाड हे सर्वजण सहभागी झाले. याशिवाय सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर गणेश वानोडे, EMSO डॉक्टर समाधान सोनोने व त्यांचे कर्मचारी, सातपूर विभागीय कार्यालयाचे राजाराम जाधव, विभागीय अधिकारी, मनपा प्रशासनाचे तानाजी निगळ, QRT पोलीस टीमचे निलेश दळवी आणि शेकडोंच्या संख्येने महिला व पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रात्यक्षिकासाठी नागरी संरक्षण उपनियंत्रक अतुल जगताप व सहाय्यक उपनियंत्रक देवेंद्र बावस्कर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, नाशिक.